जर इतिहासाची पाने उलगडून बघितली तर कळते की भारतात किती वीर योद्धे होऊन गेले. त्यांच्या पराक्रमाच्या कहाण्या आजही ऐकायला मिळतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा पूर्ण भारताला माहीत आहेत. संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे वीरपुत्र होते, त्यामुळे त्यांना छावा म्हटले जायचे. छावा म्हणजे सिंहाचे पिल्लू. संभाजी महाराज त्या काळी एकमेव असे पराक्रमी पुरुष होते ज्यांना युद्धात म्हणजे समोरासमोरील लढाईत हरविणे अवघड होते. त्या काळी कोणताही पराक्रमी राजा त्यांच्यासमोर टिकू शकत नव्हता. औरंगजेबाने त्यांना विश्वासघात आणि कपट कारस्थानाने कैद केले, कारण औरंगजेबाला माहीत होते संभाजी महाराजांना समोरासमोरील युद्धात हरविणे अवघड आहे. औरंगजेबाने त्यांना कैद करून शरण येण्यास सांगितले, पण संभाजी महाराजांनी असे केले नाही. त्यांनी म्हटले, शरण जाण्यापेक्षा मी मृत्यूला कवटाळणे पसंत करेल. निर्दयी औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ करण्यास सुरुवात केली. दररोज औरंगजेब म्हणायचा, माझ्यासमोर नतमस्तक हो, शरण ये, मी तुला मुक्त करतो, स्वतंत्र करतो. पण संभाजी महाराज शेवटपर्यंत स्वाभिमानी राहिले. खऱ्या अर्थाने याला वीरमरण म्हणतात.